नमस्कार. आपण प्रश्नोपनिषदाचा 6वा प्रश्न म्हणजे अंतिम प्रश्न याविषयी मागच्या वेळेस 3-4 भाग सांगितले होते आणि यानंतर प्रश्नोपनिषद हा विषय संपतो. एकंदर आपण आतापर्यंत 5 उपनिषद सांगितलेले आहेत. एक ईश उपनिषद, त्याच्यानंतर केन उपनिषद, मुंडक उपनिषद, मांडुक्य उपनिषद आणि प्रश्न उपनिषद. एकंदर 10 प्रमुख उपनिषद आहे. त्यापैकी आज 5व्या उपनिषद पूर्ण होईल. त्याच्यानंतर आपण ऐतरेय उपनिषदाचा अभ्यास ठेवू. हा प्रश्न 6वा विचारला होता भारद्वाज पुत्र सुकेशांना. कोणी विचारला होता? हिरण्यनाभ. कुठल्या देशाचा? कौशल देशाचा. कौशल देश म्हणजे साधारणतः मध्य प्रदेश असं म्हणता येईल. तो भारद्वाज पुत्राकडे आला आणि त्यांनी सांगितलं की 16 कला असणारा पुरुष आपण जाणता का? ते म्हणाले, बा मी काही जाणत नाही. जाणलं असतं तर तुम्हाला मी सांगितलं असतं आणि न जाणता मी जाणतो आणि तुम्हाला काही सांगणं असत्य भाषण केल्यानंतर मनुष्य नष्ट होतो. पारलौकिक किंवा व्यावहारिक याच्यामध्ये कोणी विश्वास ठेवत नाही आणि त्याचं अधःपतन होते. त्यामुळं मी असत्य भाषण करणार नाही आणि मला याच्याबद्दल काही माहिती नाही. हा प्रश्न मला अनेक वर्ष सतत माझ्या मनात अंतःकरणात काट्याप्रमाणे चालत होता. म्हणून हे पिप्पलाद ऋषी, भगवान मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो आहे की 16 कलावाला पुरुष हा कुठे असतो? त्यामध्ये आता याच्याबद्दल सांगितलं आहे की प्रथम उपनिषद हे सगळ्यात कठीण आहे. ब्रह्मसूत्र आणि उपनिषद हे वेदांतामध्ये अतिशय कठीण भाग आहे. तो जिज्ञासू लोकांनीच त्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे आणि फक्त प्रेझेंटी असून उपयोग नाही, परंतु यामध्ये काय तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे ते तत्त्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याप्रमाणे. आता हिरण्यनाभ हा का होता? एक राजकुमार होता, एक क्षत्रिय होता. त्या काळामध्ये क्षत्रिय सुद्धा उपनिषदाचा अभ्यास करत होते. राजा जनक वगैरे तुम्हाला माहिती आहे. फक्त ब्राह्मणाचाच हा विषय नव्हता, तर क्षत्रिय सुद्धा यामध्ये भाग घेत होते. इतकंच नाही तर जाबाला ऋषी आणि मी आता जो सांगणार आहे तर हे ऋषी हे सुद्धा खालच्या समाजातील लोक होते, परंतु ते तत्त्वज्ञान जगले आणि जगाला दिशा दिली आणि म्हणून त्यांना ब्राह्मणाची पदवी प्रदान केलेली आहे, ऋषीची पदवी प्रदान केलेली आहे. म्हणजे इथे जातीचा प्रश्न नाही आहे. जो खरोखर तसा मुख्य गोष्ट जी आहे, कोणतीही जाणून घेण्याची गोष्ट असते, त्याला जिज्ञासू ही पहिली अट आहे. तो जिज्ञासू असेल तरच पुढे जाऊ शकेल. जिज्ञासू नसेल तर पुढे जाऊ शकणार नाही. आता हा हिरण्यनाभ आहे, मी एका ठिकाणी वाचलं आहे की हा निघून गेला, जिज्ञासू होता. मग त्याला ते कोणी सांगायला तयार नाही. त्यांना असं वाटलं भारद्वाज पुत्र सगळ्यात श्रेष्ठ आहे, तो सांगू शकेल, पण तो सांगत नाही. मग त्यामुळे तो हताश झाला नाही. म्हणून पुढे त्यांनी अभ्यास केला आणि योगशास्त्राचे ते महोपाध्याय झाले. म्हणजे महामहोपाध्याय योगशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला आणि त्या प्रकारचे पूर्ण त्यांना ते योगशास्त्र समजलेलं आहे. त्यावेळेसचे ते प्रमुख असे होते. आता दुसरा प्रश्न त्यांनी केलेला आहे की हे कुठं राहतो? तर तेव्हा पिप्पलाद ऋषी म्हणतात ते आपल्या शरीरातच राहतो. दुसरे कुठेही पाहण्याची गरज नाही, भटकण्याची गरज नाही. तो जो पुरुष आहे 16 कलावाला, तो 16 कला प्रभवंतीची, त्या 16 कला असणारा पुरुष हा आपल्या शरीरात राहतो, कुठेही दुसरीकडे
राहत नाही, त्या प्रकारे त्यांनी सांगितलं आहे. आता तिसरा प्रश्न आहे इच्छा चक्रे. आता हा पुरुष निघून गेल्यानंतर कुठे जातो? उत्क्रमण होते त्यांचं, मग बाकीच्या कला कुठे जातात हा प्रश्न आहे. यामध्ये या 6व्या प्रश्नामध्ये फार विस्तृत वर्णन आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की शंकराचार्याचं जे भाष्य आहे ते एकंदर तुम्हाला 6 वैदिक आणि 3 नास्तिक या दर्शनाचा भाग घेतल्याशिवाय ते समजत नाही. म्हणून क्षणिकवादी आहेत, लोकायतिकवादी आहेत, गौतम आहे, वैशेषिका आहे, सांख्य आहे, भक्ती मार्ग आहे, योग मार्ग आहे, जैन आहे, बुद्ध आहे. या सगळ्या गोष्टी माहीत असल्याशिवाय त्याचा, म्हणून मी याच्यामध्ये जाणार नाही. तर त्यांनी एकंदर वेदांताने कोणतीही जे फिलॉसॉफी आहे ती नाकारलेली नाही. त्यांनी बुद्धाची फिलॉसॉफी नाकारलेली नाही. क्षणिकवाद आहे. बुद्ध म्हणतो की एक क्षण संपला की संपला, क्षणिकवाद आहे, शून्य आहे. आणि जैन म्हणतात की नाही व आत्मा आहे, आत्मा नाही, दोन्ही प्रकार म्हणतात. पण आत्मा कसा आहे तर लहान प्राणी असेल तर छोटा आहे, हत्ती असेल तर मोठा आहे, अशा अनेक प्रकारचे त्याच्यात दाखले दिलेला आहे. क्षणिकवादात बुद्ध म्हणतात की तूप आहे, अग्नी आहे, अग्नीजवळ तूप ठेवलं तोपर्यंतच विरघळेल, त्यामुळे पुढे काही विरघळणार नाही. त्यामुळं त्यांनी क्षणिकवाद सांगितला. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचा कपिल मुनीचा सांख्ययोग आहे. तर सांख्ययोगाचं फक्त सांगतो आणि पुढचा प्रश्न. सांख्ययोगामध्ये कपिल मुनींनी काय म्हटलं आहे की प्रकृती आणि पुरुष हे 2 भाग आहेत. द्वैत आहे, अद्वैत नाही. शंकराचार्याचं किंवा व्यासांचं किंवा आपल्या थिओसॉफीचं अद्वैत तत्त्वज्ञान आहे. वन्य ज्याला म्हणतो ते तत्त्वज्ञान आहे. परंतु योगशास्त्र आणि कपिल मुनीचं सांख्यशास्त्र हे द्वैत आहे. 2 भाग आहे. भक्तीमध्ये एक भक्ती करणारा आणि ईश्वर आहे. आपण ध्यान करतो म्हणजे आपण आहो आणि दुसऱ्यावर ध्यान करतो असं आहे भक्ती मार्ग. परंतु अद्वैत तत्त्वज्ञान त्याचाही विरोध करत नाही. परंतु सगळ्यात केल्यानंतर शेवटचा निचोड त्याला अद्वैत तत्त्वज्ञान सगळ्याला जवळ घेऊन सगळ्याला कोण न नाकारता किंवा त्यांचे दोष दुरुस्त करून अद्वैत तत्त्वज्ञानाकडे वाटचाल केलेली आहे. हे सांख्य काय म्हणतात? पुरुष आणि प्रकृती. प्रकृती सगळं करते, पुरुष काही करत नाही. हे वेदांताला माहीत आहे की पुरुष हा काहीच करत नाही, निर्गुण निराकार आहे. तो कशात भाग घेत नाही. अज आहे, अमर आहे, अव्यय आहे, त्याच्यात कमी होत नाही, त्याच्यात जास्त होत नाही. तो काहीही करत नाही, तो करता नाही. अशा प्रकारचं वेदांत सुद्धा म्हणतात. सांख्यशास्त्रज्ञ काय म्हणतात की प्रकृती सगळं करते आणि जो पुरुष आहे तो भोक्ता आहे. आपण हे संपूर्ण ते पाहतो आणि खातो पितो जातो भाषण करतो तर तो त्याला भोक्ता असं म्हटलेलं. परंतु वेदांत काय म्हणतो की तो पुरुष काहीच करत नाही, निर्गुण निराकार आहे. मग कसं काय करणार? मग त्या पुरुषाचं काय काम आहे? तो पुरुष असल्याशिवाय प्रकृती काहीही काम करू शकत नाही. पुरुषाचं अधिष्ठान हे आवश्यक आहे. ते अधिष्ठान नसेल तर प्रकृती काहीही करू शकत नाही. प्रकृती जड आहे. बुद्धी आहे, मन आहे, हात आहे, पाय आहे, डोळे आहे, तोंड आहे, सगळं आहे. परंतु आपला प्राणच जर नसेल, जर आपला आत्माच नसेल, आपला पुरुषच नसेल तर ते काहीही होऊ शकत नाही. म्हणून पुरुष हा काही भोगता नाही, प्रकृतीच भोगता आहे. आणि पुरुषाचं अधिष्ठान असल्यामुळे प्रकृती काम करते.
एवढा त्याचा फरक आहे. परंतु सांख्य लोकांचं वेदांत मान्य करत नाही. तो भक्तृत्वही नाही आणि कर्तृत्वही नाही. तो मी करतो असा आत्मा म्हणत नाही किंवा मी ते उपभोगतो असंही म्हणत नाही. तो उपभोगही नाही, त्यामुळं त्याचं बंधन नाही तर मोक्षही नाही. बंध आणि मोक्ष ह्या कल्पना आहेत, दिवसरात्र ह्या कल्पना आहेत. ह्या सगळ्या व्यावहारिक जगासाठी केलेल्या आहेत. उत्पत्ती स्थिती लय हे समजण्यासाठी आहे. जसं शेतकरी काम करतो, 12 महिन्याचं पीक घेतो, आता 3 महिन्याचं पीक घेतो, शीत टाकतो, त्याच्यातून वर येते, ते राहते आणि हंगामाच्या वेळेस कापून टाकलं जातं. त्याचं आयुष्य 3 महिने किंवा 1 वर्ष असतं. तसं माणसाचं आयुष्य 100 वर्ष लिहिलं आहे. जन्मतो, राहतो, तरुण होतो, जरा येते, वृद्धत्व येते आणि मृत्यू पावतो 100 वर्ष. मग त्याला आपण या गोष्टीला उत्पत्ती स्थिती लय असं म्हटलेलं आहे. पण आत्म्याला उत्पत्ती स्थिती लय नाही. तो सनातन आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं हे नाही. या प्रकारे आता पुढचा जो भाग आहे, हे 16 कला कोणत्या आहेत? पुरुषाच्या 16 कला कोणत्या आहेत? प्राण आहे, ज्याला आपण मागच्या वेळेस आत्मा म्हटलं. आत्माचा भाग, आत्म्यापासून प्राण निर्माण होतो. या प्राण्याने काय केलं? श्रद्धा उत्पन्न झाली, आकाश उत्पन्न झाले, वायू उत्पन्न झाले, तेज उत्पन्न झालं, जल झालं, पृथ्वी झालं, हे पंचमहाभूत तयार झाले. त्याच्यानंतर इंद्रिय झाले, मन झाले, अन्न झालं, अन्नापासून वीर्य झालं, वीर्यापासून लोक निर्माण झाले, तप आहे, मंत्र आहे, कर्म आहे आणि नंतर नामरूपाचं जगत निर्माण झालं. म्हणजे नामरूपाचं जगत निर्माण कसं झालं हे उपनिषदात अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ह्या 16 कला आहेत. ह्या 16 कला म्हणजे आपण त्याला गुण म्हणू. जसं आता म्हणतात की बस 64 कला आहे. मी पुष्कळ ठिकाणी राम हे 12 कलावाले आहेत आणि कृष्ण हे 16 कला म्हणजे पूर्ण पुरुष वगैरे वगैरे पुराणिक लोक सांगतात. तसा तो अर्थ नाही आहे. जसं चंद्रमाच्या कला, पहिली कला, दुसरी कला, तिसरी कला, चौथी कला आणि पौर्णिमेचा पूर्णचंद्र अशा 15 ह्या कला आहेत. त्या कलालाच आपण महत्त्व देतो. आपण त्या माणसाला महत्त्व देत नाही. त्या कला आहेत म्हणून त्या माणसाला महत्त्व देतो. नृत्यकला आहे, हस्तकला आहे, कौशल्य कला आहे, पुष्कळ काष्टकला आहे. अशा 64 कला लोकांनी केलेल्या आहेत. अनेक याच्यात तो प्रकार सांगितला आहे. परंतु आपण पुरुषाच्या शरीराचा विचार करता, आत्म्याचा विचार करता फक्त शारीरिक म्हणजे आपले 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, आपलं मन, प्राण आणि 5 पंचमहाभूत हेच प्रमुख आहेत आणि हेच कार्य करते याच्या. परंतु जर आत्मा नसेल तर हे काहीही करू शकत नाही. म्हणून आपण कलेला महत्त्व देतो. ते योग्य आहे की अयोग्य आहे ते व्यवहार आहे. परंतु आत्मा नसेल तर काहीही करू शकत नाही. हा वेदांताचा प्रचार आहे. आणि आत्मा याचा प्राण आहे. उदानवायू ज्याला म्हणतो तो उदानवायू निघून गेल्यानंतर आपण मृत पावतो. आपलं शरीर मृत पावते. आता सूर्य आहे, सूर्यकिरण आहे, ती उष्णता आहे. त्या सूर्यामध्ये सगळं समाविष्ट आहे. त्या आत्म्यामध्ये हे 16 कलाही आहेत. परंतु त्याची वृद्धी किंवा काही करणं हे आपल्या हाती आहे. आपल्याला ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय दिलेले आहेत, पंचमहाभूत आहेत. याचा उपयोग करून आपण त्याचा कितपत उपयोग करतो हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून हे नामरूपाचं जगत हे खरं नव्हे. मग हे कुठं जातो बा हा? त्याच्यानंतर 5वा श्लोक असं म्हटलेलं आहे, ज्याप्रमाणे नदी, प्रवाहित नदी कुठं जाते, तिचं गंतव्यस्थान काय, आश्रयस्थान काय, अधिष्ठान काय? समुद्र आहे.
ती समुद्राला मिळेपर्यंत त्या शांतता नाही. म्हणून प्रवाहित ज्या नद्या आहेत त्या आपल्या याला समुद्राला मिळतात. आणि गंगा आहे, यमुना आहे, पुष्कळच्या नद्या आहेत. तर इथे मग गंगा नदी एवढी मोठी आहे, तशी आहे, पवित्र आहे वगैरे वगैरे आपण त्यांना लावतो. यमुना नदी तशी आहे, त्याच्या मागे शहर आहेत वगैरे. परंतु ही प्रवाहित नदी सतत वाहत राहते. कशासाठी वाहत राहते? तर समुद्राला मिळण्यासाठी. आपलं जे आश्रयस्थान आहे, गंतव्यस्थान आहे, आपलं जे लक्ष्य आहे ते लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ती प्रवाहित होते. ती समुद्राला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तिची शांतता होत नाही. त्याप्रमाणे हे जे आपलं शरीर आहे ते आत्म्याला ओळखल्याशिवाय त्याचा काहीही उपयोग होत नाही. तसं पुरुष हे शरीररूपी पुरात राहतो. पूर म्हणजे पूर, नागपूर, सोलापूर आपण म्हणतो. पूर म्हणजे नगर. त्या नगरामध्ये आपला आत्मा राहतो, म्हणून त्याला पुरुष असं म्हणतात. ते स्त्री असो पुरुष असो त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. तर समुद्राला जसं त्या नद्या मिळतात त्याप्रमाणे हे जे आपले इंद्रिय आहे ते इंद्रिय एकीकृत होण्यासाठी आत्म्याला जाणण्यासाठी प्रयत्न करतात. हा मंडूक उपनिषदामध्ये सुद्धा श्लोक आलेला आहे. त्याच्यानंतर आणखी एक दृष्टांत दिलं की जशा रथाचं चाक असते आणि त्याचे आरे असतात, 24 असतात, 28 असतात, 50 असतात, जे आहेत. तर ते आरे असतात, पण प्रमुख काय आहे? मध्यभाग आहे, त्याची नाभी आहे. त्याप्रमाणे त्या आऱ्याप्रमाणे आपला आत्मा जो आहे, शरीरात आत्मा आहे तोच प्रमुख आहे. त्यालाच पुरुष असं म्हणतात. आणि त्या 16 कला ज्या आहेत त्या पुरुषापासूनच निर्माण, असं काही निर्माण होत नाही. म्हणून कलेला महत्त्व देण्यापेक्षा म्हणजे त्या माणसाच्या रूप, रंग, नाव, त्याची प्रतिभा, त्याची विद्वत्ता त्याला मान न देता त्या पुरुषाला मान दिलं पाहिजे. आणि पुरुषाचा मान म्हणजे काय? पुरुष तुमचा, माझा, सगळ्याचा पुरुष एकच आहे. सांख्याने पुरुष अनेक हे केलेले आहे. प्रत्येक माणूस म्हणजे प्रत्येक पुरुष आहे. आणि बाकीची जी प्रकृती आहे ती प्रकृती आपली नाचते. हा जर पुरुष तिला आकर्षित झाला तर त्याचं बेकार होतं. पण पुरुष आकर्षित झालाच नाही तर ती नाचते कुठपर्यंत नाचणार? ते निघून जातं. म्हणजे आपण हे जगातलं नाम रूप याचा प्रभाव आपल्यावर किती पडतो हा महत्त्वाचा भाग आहे. पुरुष हा काहीही करणारा नाही. म्हणून पुरुषाला बंध आणि मोक्ष नाही. आपण म्हणतो पुष्कळ याच्यामध्ये बंध आहे, मोक्ष आहे, मला मोक्ष मिळवायचा, मला स्वर्ग मिळवायचा, मला काही म्हणायचा. ह्या ज्या पुराणातल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पुराणातल्या गोष्टींनी मुख्य जो आपला भाग आहे तो तत्त्वज्ञानाचा भाग मागे पडलेला आहे. तत्त्वज्ञानाचा भाग मागे पडला आहे. आणि मग पूजा अर्जात महत्त्व आहे, प्रवचनच महत्त्वाचं आहे, हेच महत्त्वाचं आहे, तेच महत्त्वाचं आहे, या प्रकारे करतो. आणि जे आध्यात्मिक भाग आहे तो सर्व मागे पडला. आणि भागवत किंवा अनेक पुराण जे आहेत ते सांगणारे लोक आहेत ते सांगा, ठीक आहे, नाही असं नाही आहे. जसं वेदांत कोणाचाही करत नाही, नामरूपाचाही करत नाही, जपाचाही करत नाही, कोणाचा तो विरोध करत नाही. परंतु तिथेच राहणं ही प्रथम पायरी आहे. त्याच्यानंतर दुसरी पायरी आहे. त्याच्यानंतर तुमची प्रगती झाली का? प्रगती झाली नसेल तर त्याला काही अर्थ नाही. आयुष्यभर पूजा करत राहिले, आयुष्यभरात जप करत राहिले, आयुष्यभरात प्रवचन करत राहिले, आयुष्यभरात तीर्थयात्रा करत बसले, त्याचे फायदे होतात, नाही असं नाही. परंतु ती आपली इप्सित नाही आहे. आपलं जे स्वरूप आहे ते आपल्याला कळालं पाहिजे. आपण आत्मा म्हणजे कोण आहे, मी म्हणजे कोण आहे, पुरुष म्हणजे कोण आहे, मी कुठून आलो, कशासाठी आलो, आपलं कर्तव्य काय,
आपण या जगात काय करायला पाहिजे. आपण शरीरात आपलं म्हणतो, आपल्या मुलालाच आपला जवळचा म्हणतो, नातेवाईकच जवळचे आहे, आपली जातच जवळची आहे, आपला राष्ट्रच जवळचा आहे. हे याच्यापासून तुम्ही वरच्या लेवलपर्यंत गेले पाहिजे आणि ते आपल्या आचरणात आले पाहिजे, तरच त्याला अर्थ आहे, अन्यथा अर्थ नाही. त्याच्यानंतर ते पिपलाद ऋषी म्हणतात, बस मी एवढंच जाणतो, याच्यापेक्षा जाणत नाही आणि याच्यानंतर जाणायचं काहीही राहिलेलं नाही. तेव्हा ते त्यांचे शिष्यगण जे 6 लोक होते ते त्यांना परम ऋषीव नमा परम ऋषीयो भ्या त्यांची अर्चना करतात, त्याची पूजा करतात आणि म्हणतात की मला आमच्या वडिलांनी जन्म दिला, पण जे ज्ञान आहे त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे जन्मापेक्षा, ते आपण दिलेलं आहे, त्यामुळं आपण आपले पूजनीय आहे असं म्हणून त्यांना नमस्कार करतात आणि आपल्या घरी जातात. या प्रकारे हा प्रश्नोपनिषद 6वा भाग संपलेला आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्चिमात् तेजश्चत्रा स्थिरैरङ्गैस्तु स्वाङ्गसस्तनभिः वेश्चं देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति.